दाऊद इब्राहिम कासकर 1980च्या दशकापासून आतापर्यंत कायम चर्चेत असलेलं नाव, भारताला हवा असणारा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल असलेल्या इब्राहिम कासकर यांच्या 10 पत्त्यांपैकी हा एक. स्मगलिंग, खंडणी, प्रोटेक्शन मनी, गँगवॉर, अनेक प्रकारचे अवैध धंदे यातील सहभागामुळे दाऊद कुख्यात गुंड म्हणून ओळखू जाऊ लागला. दाऊदनं भारत देश सोडल्याच्या घटनेला 35 वर्षांहून अधिक काल उठला असला तरी चर्चेचं एक वलय तो स्वतःभोवती ठेवून असतोच. दाऊदच्या कारनाम्यांनी बॉलिवूडच्या सिनेमांना बेकार मटेरियल दिलं. डी डे, डी कंपनी, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, मुंबई माफिया, शूटआउट ॲट वडाळा, शूटआउट ॲट लोखंडवाला, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा, हसीना पारकर हे दाऊद इब्राहिम आणि त्याच्या संदर्भाने तयार झालेले काही बॉलिवूड चित्रपट. पण मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रात जेवढी दाऊदची हवा होती, कदाचित तेवढीच त्याची बहीण हसीना पारकरची सुद्धा अंडरवर्ल्डमध्ये चर्चा होती. तिच्यावर आधारित बनवलेल्या सिनेमांनंतर तुम्हाला त्याचा अंदाज आलाच असेल. एका नजरेत समोरच्याला गपगार करणारी हसीना पारकर 90च्या दशकातली नंबर 1 माफिया क्वीन होती. पण प्रश्न असा आहे की दाऊद इब्राहिमच्या इतर 3 महिने गुन्हेगारी विश्वाच्या बाहेर असताना हसीना मात्र अंडरवर्ल्डची राणी कशी झाली? तिच्या नावाची मुंबईत दहशत का होती? तिची संपत्ती किती होती? त्या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. इब्राहिम कासकर आणि अमीनाबाई यांना एकूण 12 मुलं मुली होती. रत्नागिरीतील मुमका या गावी कासकर कुटुंब राहायचं. हसीनाचा जन्म तिथलाच 1959 सालचा. हसीनाला तिच्यापेक्षा मोठे 5 तर लहान 3 भाऊ होते. तर सईदा, फरजाना आणि मुमताज या आणखी 3 मोठ्या बहिणी होत्या. कामानिमित्त मुंबईत आलेल्या कासकर कुटुंबातील दाऊद आणि शब्बीर हे गुन्हेगारी विश्वात शिरले. मुंबई अंडरवर्ल्ड तसेच गुन्हेगारी घटनांचे साक्षीदार असलेल्या शोध पत्रकार आणि लेखक एस हुसैन झेदी यांनी दाऊदच्या या प्रवासाची माहिती आपल्या डोंगरी ते दुबई या पुस्तकात दिली आहे. गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित 1 डझनहून अधिक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. झेदी आणि जेन बोर्गस यांनी मिळून लिहिलेल्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकात 13 महिला माफिया गुन्हेगारांची माहिती मिळते. हसीना पारकर त्यातलंच एक नाव. वयाच्या 14व्या वर्षी हसीनाचं लग्न व्यावसायिक इस्माईल इब्राहिम पारकर याच्याशी लावून देण्यात आलं. हसीनाला दानिश आणि अलिशा ही 2 मुलं तर कात्सिया आणि उमेरा या 2 मुली होत्या. मुंबईतील गुन्हेगारी विश्वाच्या वर्चस्वासाठी डी कंपनी म्हणजेच दाऊद इब्राहिम आणि BRA गँग यांच्यात 1990च्या आसपास खुन्नस होती. BRA गँग म्हणजे बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी. नावाच्या चढत्या क्रमाप्रमाणेच या तिघांचं वर्चस्व मुंबईत होतं. बाबू रेशीम आणि रमा नाईक यांच्या मृत्यूनंतर या गँगमधील अरुण गवळी फक्त शिल्लक राहिला. दरम्यान याच काळात अरुण गवळीच्या भावाची म्हणजेच पापा गवळीची दाऊदच्या गँगकडून हत्या करण्यात आली. अरुण गवळी या हत्येनं चौथा आला होता. दाऊद भारताबाहेर असल्यानं आपण त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही या भावनेनं अरुण गवळीची अस्वस्थता वाढली होती. गुन्हेगारी विश्वात असलेली त्यावेळची माणसं गुन्हेगारीशी संबंध नसलेल्या एकमेकांच्या घरातील व्यक्तींना त्रास देत नव्हती. हा एक नियमच होता. मात्र गुन्हेगार असलेल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अरुण गवळीने हा नियम मोडला. त्यानं शैलेश हळदणकर आणि बिपिन शेरे या आपल्या शूटर्स मार्फत हसीना पारकरचा पती इब्राहिम पारकरची त्याच्याच हॉटेलमध्ये हत्या घडवून आणली. 6 जुलै 1991 रोजी झालेल्या त्या हत्येचा हसीना पारकर आणि स्वतः दाऊद इब्राहिमला मोठा झटका बसला. त्या दिवसांपर्यंत दाऊदची कोणतीही बहीण गुन्हेगारी क्षेत्राशी जोडलेली नव्हती. त्यानंतर मात्र चौतालेल्या हसीनानं दाऊदचं मुंबईतील काम सांभाळण्यासोबतच पतीच्या हत्येचा बदला घेण्याचाही चंग मानला. जवळपास वर्षभर हळदणकर आणि शेरे यांचा सुगावा हसीना आणि दाऊद गँगला लागत नव्हता. छोटा राजन त्या दोघांना मारत नाही अशी तक्रार सुनील सावंत उर्फ सावत्या आणि छोटा शकील यांनी दाऊदकडे दिली होती. त्यावर दाऊदला उत्तर देताना छोटा राजननं ते दोघे जे हॉस्पिटलमध्ये पोलीस सुरक्षेत ॲडमिट असल्याचं कळवलं. सप्टेंबर 1992 सालची ती घटना. दाऊदच्या नजरेत वरचढ ठरण्याची हीच नामी संधी आहे असा विचार करून सावत्या आणि छोटा शकील यांनी ब्रिजेश सिंग, बच्ची पांडे आणि सुभाष सिंग ठाकूर यांच्या मदतीनं जे हॉस्पिटलवर हल्ला करायचं ठरवलं. तो हल्ला करताना त्यांनी शैलेश हळदणकर याला जागेवरच संपवलं. शेरे मात्र दुसऱ्या रूममध्ये ॲडमिट असल्यामुळे वाचला. त्या चकमकीत 2 पोलीस कॉन्स्टेबल आणि 1 पोलीस इन्स्पेक्टर ही मृत्युमुखी पडले.
या चकमकीत पहिल्यांदाच AK-47 या बंदुकीचा वापर करण्यात आला होता। या घटनेनंतर हसीनाची मुंबईतली दहशत वाढली। हसीनाचं गुन्हेगारी क्षेत्रात येणं दाऊदला मंजूर नव्हतं। आपल्या बहिणींना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तो दर महिन्याला करोडो रुपये त्यांना खर्चासाठी पाठवत होता। दाऊदच्या इतर 3 बहिणी गुन्हेगारीपासून कायम अलिप्त राहिल्या। हसीना मात्र नवऱ्याच्या मृत्यूनंतर यात गुंतलीच। दाऊदच्या 54 बेकायदेशीर बेहिशोबी संपत्ती सांभाळण्याचं काम हसीनानं केलं। नवऱ्याच्या मृत्यूनंतर हसीना आपल्या मुलांसोबत नागपाडा इथं राहायला गेली। इथं तिला आवडणाऱ्या घराचं कुलूप तिनं सहकाऱ्यांमार्फत तोडलं। तिला सवाल करायची हिंमत त्यावेळी कुणीही केली नाही। मुंबईतील स्थानिक सांगतात त्यानुसार त्यावेळी दक्षिण मुंबई ते बांद्रा कुर्ला या भागात कुठलंही बांधकाम करायचं तर आधी हसीनाची परवानगी लागायची। शिवाय त्या प्रॉपर्टीमधला काही आर्थिक हिस्साही हसीनाला द्यावा लागायचा। अगदी सरकारी बांधकाम करतानाही हा नियम लागू होता अशी लोकांमध्ये चर्चा असायची। मोठमोठ्या इमारती उभ्या राहत असताना गुंडांची अडचण नको म्हणून हसीना बिल्डर्सला सुरक्षा द्यायची। त्याच्या बदल्यात ती प्रोटेक्शन मनी सुद्धा द्यायची। अवघ्या 5-6 वर्षातच हसीनाची गॉडमदर लेडी डॉन अशी ओळख मुंबईत तयार झाली। लोक तिला हसीना आपा नावाने हाक मारायचे। केवळ जागांचे व्यवहारच नाही तर लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सुद्धा हसीना मदत करायची। कुणाला लग्नाला दवाखान्याला पैसे द्यायची। कुणी झोपडपट्टीतील गरिबांना त्रास देत असेल, मुलींची छेड काढत असेल तर त्याला चोप द्यायची, हातपाय अदू करायची। तिच्या उपकाराची जाण ठेवून लोक तिच्या नावाचा उदो करायचे। अनेकदा बिल्डर लोकांना झोपडपट्टीच्या जागेत नवीन इमारती बनवण्याची इच्छा व्हायची, मात्र झोपडपट्टीतील लोक त्याला तयार नसायचे। अशा वेळी झोपडपट्टीतील लोकांना समजूत काढून त्यांना योग्य तो मोबदला देण्यासाठी हसीना प्रयत्न करायची। बिल्डरही खुश आणि झोपडपट्टीतील लोकही। हे सगळं चालू ठेवत हसीनानं हजारो करोड रुपयांची संपत्ती जमवली। एका मर्यादेनंतर तिनं दाऊदला ही सगळ्या गोष्टींची कल्पना देणं बंद केलं। जणू तीच मुंबईची मालकीन झाली होती। बॉलिवूड चित्रपटांचे हक्क परदेशात विशेषतः रशिया आणि आखाती देशात देण्यासाठी जास्त पैसे मिळायचे। ते हक्क ताब्यात घेण्यासाठी आणि विकण्यासाठी हसीना मेहनत घ्यायची। याशिवाय मुंबईत केबल नेटवर्क टाकण्यासाठी एरियानुसार भरपूर पैसे मिळायचे। जास्त एरिया आपल्या ताब्यात राहावा म्हणून टोळ्यांची भांडणं व्हायची, खूनही पडायचे। त्या केबल नेटवर्कची सूत्रही हसीनानं आपल्या हातात घेतली होती। मध्य पूर्व देशात पैसे पाठवण्याचा उद्योग हवाला रॅकेट म्हणून ओळखला जातो। इराण, सौदी अरेबिया, इस्रायल, जॉर्डन, येमन, दुबई, इजिप्त, लेबनॉन या देशात पैसे पाठवून तिथून अधिकचे पैसे मिळवण्याचा उद्योग हसीना सांभाळत होती। स्वतःचं नेटवर्क तगडं केल्यामुळं ती बऱ्याचदा पोलिसांमध्येही स्वतःचं वजन राखून होती। 1992 ते 2007 या 15 वर्षांच्या कालावधीत हसीनावर 88 गुन्हे नोंद झाले, पण तरीही तिच्यावर एकदाही पोलिसांसमोर किंवा कोर्टात हजर राहायची वेळ आली नाही। दरम्यान हसीनानं तिच्या दोन्ही मुलींची लग्न लावून दिली। त्यानंतर तिच्या मोठ्या मुलाचा, ज्याच्यावर तिचा खूप जीव होता, त्या दानिशचा मुंबई गोवा हायवेवरील रस्ते अपघातात मृत्यू झाला। ते दुःख पचवून पुढे हसीनानं तिच्या दुसऱ्या मुलाला सोबत घेत काम सुरूच ठेवलं। 2007 मधील एका प्रकरणात मात्र हसीनाच्या नावावर FIR नोंदवला गेला आणि पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली। वडाळा येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या जागेवर बांधकाम करण्यासाठी शुक्ला नावाचा बिल्डर आणि चंदेश शहा नावाचा प्रॉपर्टी ब्रोकर या दोघांना मिळून 1 कोटी रुपयांची आवश्यकता होती। ते दोघं हसीनाकडे गेले। हसीनानं विनोद अलवानी या ब्रोकरच्या माध्यमातून जयेश शहा या बिल्डरकडून 1 कोटी रुपये मिळवले। नंतर काही कारणांनी ही स्कीम रखडली। त्यानंतर शहा यांनी पैसे परत मागितले, पण तेव्हा त्यांना विनोद यानं फक्त 70 लाख रुपयेच परत दिले। 30 लाख रुपये हसीना आपानं प्रोटेक्शन म्हणून ठेवल्याचं शहा यांना सांगण्यात आलं। त्यावेळी शहा यांनी पोलिसात धाव घेतली। खरं तर त्यावेळी पोलिसही FIR नोंदवून घेत नव्हते। FIR नोंदवण्यासाठी अनिल महाबोले आणि राजेंद्र निकम यांनी 10 लाख रुपयांची लाच मागितली अशी तक्रार जयेश शहा यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांच्याकडे केली। त्यावेळी बोरवणकर यांनी पोलीस त्या प्रकरणाची नेमकी खात्री करून घेत होते असं उत्तर दिल्याचं सांगितलं जातं। त्यानंतर 4 महिने हसीनाचा माग घेणं सुरू होतं। खबरींच्या माध्यमातून पोलीस हालचालींची माहिती मिळत असल्यानं हसीनानं पोलिसांना बरोबर गुंगारा दिला। त्यानंतरही ती पोलिसांसमोर हजर झाल्यावर या प्रकरणात विशेष काही घडलं नाही। त्यावेळी हसीना देशाबाहेर जाऊ नये म्हणून तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता। या प्रकरणावेळी तिचं दाऊदशी बोलणं व्हायचं अशा चर्चा आहेत।
2007 आधी आणि नंतरही ती दाऊदला अनेकदा भेटली असल्याचा उल्लेख जैदी यांच्या पुस्तकात आढळतो. हसीनाला मायग्रेनचा त्रास होता. आपल्या शेवटच्या दिवसात तिला हालचाल करणंही कठीण जात होतं. 6 जुलै 2014 रोजी दक्षिण मुंबईतील नागपाडा भागात गोल्डन हॉल अपार्टमेंट इथं राहत्या घरीच हसीनाला हृदयविकाराचा झटका आला. रमजानच्या महिन्यात रोजा असतानाच त्यानंतर तिला डोंगरी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. हसीनाच्या मृत्यूनंतर दाऊद अंत्यसंस्कारांसाठी येईल अशी अटकळ बांधत पोलिसांनी सगळीकडे चोख बंदोबस्त केला. देश विदेशातून तिचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले. दाऊद आणि छोटा शकील यांच्या उपस्थितीचे मात्र कोणतेही पुरावे आज तागायत मिळाले नाहीत. हसीनाच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा अली शाह तिचं काम सांभाळतोय अशी माहिती आहे. एका सामान्य घरात जन्म, पण मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रावर राज करणारा गुन्हेगार भाऊ आणि त्यामुळे तिच्या जगण्यात आलेला रुबाब, लोकांमध्ये असलेला मान आणि त्याच गुन्हेगारीच्या चक्रात नाहक अडकल्यामुळं जगाव लावलेलं बेडर बेबाक आयुष्य, एकूण अशीच आहे मुंबईच्या माफिया क्वीन हसीना पारकरची कहाणी. तुम्हाला हसीना पारकरचे हे किस्से ऐकून नेमकं काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.